भार्गव नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतो. आज संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेचा 40वा भाग घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. आणि आजच्या या गतिमान जगामध्ये आपल्या सगळ्यांच्याच मनावरचा ताण असह्य झालेला असताना आपल्या मनावरती उपचार म्हणून संगीत हा एक अतिशय उत्तम आणि आजच्या काळाला अनुसरून असलेला उपचार सांगितला गेला. आणि ह्या संगीताच्या उपचारामध्ये शब्दशः उजवा हात असलेल्या, म्हणजे मग तो गायकांच्या मैफिलीमध्ये गायकाच्या उजव्या हाताला असो अथवा वादनाच्या सोलो वादनाच्या मैफिलीमध्ये सुद्धा उजव्या हाताला बसून तबला ह्या वाद्याची साथ संगत करणारा, आज रत्नागिरीमध्ये स्थायिक असलेला परंतु मूळचा संगमेश्वर तालुक्यातील पांगरी हे गाव असलेला आमचा रत्नागिरीतला, ज्याला आज आम्ही मोस्ट बिझी आर्टिस्ट म्हणून संबोधतो, असा आमचा मित्र श्री केदार लिंगायत आज संगमेश्वर संपदाच्या 40व्या भागामध्ये त्याच्याशी मी संवाद साधण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आपण सुरुवातीला पाहिलं की त्याने एक दिल्ली बाजाच्या छोट्याशा कायद्याची झलक आपल्यासमोर पेश केली. या पुढच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये सुद्धा मध्यंतरामध्ये किंवा अगदी शेवटी असंच तबला वादनाची एक झलक त्याच्याकडून आपल्याला ऐकायची आहे. अजून एका गोष्टीचा उल्लेख आजच्या मुलाखतीच्या सुरुवातीला करायचा आहे, तो म्हणजे संगमेश्वर संपदाच्या 40 भागांमध्ये तबला वादकाची ही पहिली मुलाखत आहे. आणि दुसरी गोष्ट की केदारची दृकश्राव्य माध्यमातून घेतली जाणारी सुद्धा आजची पहिलीच मुलाखत आहे. आणि ही पहिली मुलाखत घेण्याचा मान कलांगण संगमेश्वरला मिळाला, याबद्दल सुद्धा केदार तुझे खूप मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा या आमच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेत तुझं खूप मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातलं पांगरी हे रत्नागिरी तालुक्याला लागून असलेलं एक गाव. म्हणजे संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुखहून रत्नागिरीला जाताना पांगरी मार्गे रत्नागिरी असं म्हणण्याची एक पद्धत आहे. बस ते बोर्ड पण तसेच आहेत. बऱ्याचशा एसटी बसेसचे बोर्डही तसेच आहेत, पांगरी मार्गे रत्नागिरी. पांगरी मार्गे रत्नागिरी पर्यंत आणि रत्नागिरीपासून पुढे मुंबई ते दिल्ली पर्यंत ह्या तबला वादनावरती केलेला सांगीतिक प्रवास, जो खूप तशा दृष्टीने म्हटलं तर खूप अल्पावधीमध्ये, म्हणजे एक 15-20 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा त्याने जे यश मिळवलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रवासाबद्दल, म्हणजे पांगरी ते दिल्ली इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल केदारकडून आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण मुलाखतीला सुरुवात करताना मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे की केदारची दृकश्राव्य माध्यमातील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे थोडं तपशिलात आपण त्याच्याकडून समजून घेऊ की आज ज्या वेळेला मी असं म्हणतो की मोस्ट बिझी आर्टिस्ट इन रत्नागिरी, त्यावेळेला ह्या मोस्ट बिझी आर्टिस्टचा प्रवास जो पांगरीतून सुरू झाला असेल तर त्याचं शालेय शिक्षण पांगरीमध्येच झालेलं आहे. तर त्या शालेय शिक्षणापासून आणि मुळात घरामध्ये असलेले संगीताचे संस्कार, कारण केदारचे वडील स्वतः उत्तम भजनी असल्यामुळे त्यांच्यापासूनच त्याच्यावरती संस्कार सुरू झाले संगीताचे, घरातूनच. तर तिथपासून आपण थोडंसं त्याच्या संगीताच्या प्रवासाला समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. केदार, तुझ्या घरात असलेलं संगीताचं बाळकडू इथपासून तुझं जे बालपण पांगरी ह्या गावामध्ये गेलं असेल, ह्याबद्दल आपण बोलू, मग आपण पुढे जाऊ. नमस्कार. माझं प्राथमिक शिक्षण पांगरीत झालं, पांगरी मराठी शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंत. त्यानंतरचं पुढचं शिक्षण 8वी ते 10वी तुळसणी हायस्कूलला झालं. आणि या कालावधीमध्ये घरी बाबा पखवाज वादक असल्यामुळे आणि आमच्या गावामध्ये किंवा वाडीमध्ये भजनाची परंपरा होती. लहानपणापासूनच बाबांसोबत भजनाला जाऊन ते संस्कार झाले आणि साहजिकच पखवाज किंवा वाद्यवादनाकडचा ओढा जास्त मला निर्माण झाला. त्यानंतर बाबांसोबत भजनाला जायचो. त्यानंतर कालांतरानंतर साथीला बसण्याकडे माझा ओढा निर्माण झाला. अगदी सुरुवातीला कोण लहान असल्यामुळे मला साथीला कोण देत नव्हतं, आणि हा वाजवीर की नाही ती भीती असायची. आमचे भजनी बुवा वगैरे जे होते
तर त्यामुळे त्यांना भीती वाटायची ह्याला देऊ की नको, पण मला कॉन्फिडन्स होता की मी बसलो तर नक्की वाजवीन चांगलं. हम्म, हम्म. तर ही सुरुवात जी आहे ती मी आरतीला एक दिवस साधारण 6वीला 5वी 6वीला वगैरे होतो. मी आरतीला आमच्या घरातच आरती होती, त्यामुळे मी तेव्हा पूर्वी नाल असायची पप्पासारखीच. तर मी हट्टच केला की आज मीच वाजवणार आरती आमच्याकडची, आणि मी आरती वाजवायला बसलो. तर त्या दिवशी आमच्या वाडीतल्या लोकांनी ते माझं वादन ऐकलं नाही, आरती वाजवलेली. कारण माझे बाबा खूप चांगले वादक असल्यामुळे खूप रंगत आणायचे आरतीत म्हणा, भजनात म्हणा. त्यामुळे ते माझ्या कानावरती होतं सगळं, ते मी बाबांनाच फॉलो करत होतो. त्यामुळे मी सुद्धा आरती त्या दिवशी अशी रंगातच आणली छानपैकी. त्यामुळे ते गावातल्या किंवा वाडीतल्या लोकांना ते लक्षात आलं की ह्याच्याकडे काहीतरी आहे चांगलं, नक्की चांगला तयार होऊ शकतो. मग तिथून जी सुरुवात झाली, मग ती आरती, मग काही दिवसानंतर भजन वाजवायला लागलो बाबांसोबत जाऊन. मग भजनामध्ये पण वाजवायला द्यायला लागले मला. तर अशा प्रकारे माझी ती सुरुवात झाली भजन. नंतर मग गावातले उत्सव, त्यामध्ये भोवत्या वाजवणं. नंतर कालांतराने साधारण 8वी 9वी 10वीला जेव्हा मी आलो, तेव्हा मग गावातल्या उत्सवातून जी कीर्तन असतात, लोकल स्थानिकच बुवा असायचे, त्यांना मग मी साथ करायचो. हळूहळू तशी ती माझी साथीची सुरुवात झाली खरं. पण म्हणजे ह्यातून एक गोष्ट लक्षात येते की सुरुवातीला आरती वाजवण्याचा हट्ट केला आणि म्हणून आरतीच्या साथीला बसलो, म्हणजे तुझ्या संगीताचा पाया अध्यात्मापासूनच सुरू झालेला असल्यामुळे. आणि तुझं नाव हे केदार, म्हणजे नरसिंह मेहतांच्या बद्दल गोष्ट सांगितली जाते की त्यांनी केदार राग जो ते गात होते तो सावकाराकडे गहाण ठेवला आणि साक्षात गोपाळकृष्णांनी तो सोडवला. म्हणजे देव भक्ताच्या मदतीला धावून येतो ह्याचं एक उदाहरण. आणि योगायोगाने तुझंही नाव त्या, आणि दुसरं केदार हा अजून एक योग असा आहे की त्याच्या नावाचा की केदार हा जो राग आहे हा आनंद रस निर्माण करणारा राग आहे. आणि तिथून पुढे म्हणजे आरती भजनामध्ये साथसंगत करायला सुरुवात केल्यापासून आजपर्यंत ह्या सगळ्या कालावधीमध्ये तुझ्या तबला वादनाने तू रसिकांना आनंद देत राहिलास नावाप्रमाणे. तर ही एक वेगळी गोष्ट या निमित्ताने आहे. आता तू म्हटलास त्याप्रमाणे की शालेय शिक्षण पांगरीमध्ये झालं, पण शालेय शिक्षणानंतर पुढे मला वाटतं तुळसणी तुझं हायस्कूलचं 8वी ते 10वीचं शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणून तू रत्नागिरीला गेलास. तबला वाजवायचा आहे आपल्याला, किंवा आता आरतीच्या वेळेला साथ करणं, हट्ट करून साथ करणं, किंवा बाबा भजनी होते किंवा ते साथसंगत करत होते म्हणून वाजवणं, आणि आता इथून पुढच्या कालावधीमध्ये करिअर म्हणून आपल्याला तबला वादन करायचंय किंवा आपल्याला तबला शिकायचा आहे, ही इच्छा नेमकी मनामध्ये कधी निर्माण झाली आणि त्याला काही असं वेगळं काही कारण किंवा काही प्रसंग घडला का? अच्छा, ॲक्च्युली भजनामध्ये किंवा आरतीमध्ये साथ करताना खूप ठिकाणी कौतुक होत होतं. इव्हन आम्ही इतर गावामध्ये सुद्धा भजनाला जायचो. आमचं मंडळ जे होतं तिथे खूप लहान असल्यामुळे खूप कौतुक केलं जायचं. त्यातून मी ती प्रेरणा घेऊन शिकायचं तर मग क्लासिकलच शिकायचं. आणि इतर कार्यक्रम वगैरे कुठे बघितले ना तर त्यामध्ये पखवाजपेक्षा तबल्याला जास्त प्राधान्य असतं कार्यक्रमांमध्ये. त्यामुळे मग आपण तबला शिकावा अशी इच्छा निर्माण झाली. पण तेव्हा परिस्थिती नसल्यामुळे लहानपणापासून शिकता आलं नाही. मग जेव्हा मी रत्नागिरीत कॉलेजला ॲडमिशन घेतलं 2004ला, तेव्हा विनायक बुवा रानडे त्यांच्याकडे तबला शिकणं सुरू केलं. एक 2-3च महिने फक्त त्यांच्याकडे शिकायला मिळालं मला. नंतर त्यांची तब्येत डाऊन झाल्यामुळे नंतर मग त्यांनी मला हिरम सरांकडे पुढील शिक्षणासाठी जायला सांगितलं. त्यानंतर मग एक साधारण 8 वर्ष मी हिरम सरांकडे तबल्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर प्रसाद करंबेळकर कणकवली, त्यांच्याकडे एक 8 वर्ष, आणि आता गेली 3 वर्ष पंडित आमोद दंडगे सर यांच्याकडे तबल्याचं शिक्षण चालू आहे माझं. म्हणजे जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ नक्की तुझं शास्त्रोक्त तबल्याचं शिक्षण सुरू आहे. आणि हे करत असताना तू म्हणलास की महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणून मी रत्नागिरीला गेलो होतो. तर ते लौकिक अर्थाने ज्याला आपण महाविद्यालयीन अकॅडमिक ज्याला म्हणतो, ते काय शिक्षण झालं? अकॅडमिक शिक्षण माझं 12वी झालं. त्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर DTP डिझायनिंगचा कोर्स केला होता.
टायपिंग केलं होतं आणि हम्म. त्याच बेसवर मला दैनिक सकाळमध्ये नोकरी मिळाली. बरं बरं. मग ती दैनिक सकाळमध्ये नोकरी कधीपासून कधीपर्यंत? दैनिक सकाळमध्ये मी 2009ला लागलो, नाही 2008ला, ते 2016 पर्यंत मी नोकरी केली. साधारण 9 वर्ष मी नोकरी केली. हम्म. तिथे परमनंट देखील होतो, हम्म. पण तबल्याचा ओढा जास्त असल्यामुळे मी नोकरीही सोडली आणि पूर्ण वेळ मग तबला करायचा निर्णय घेतला. बरं बरं. पण दैनिक सकाळमध्ये जी नोकरी होती ती काय स्वरूपाची होती? तिथे पण मी डिझाईनचंच काम करायचो. डिझाईन. हां, इव्हन नंतर एक 7 वर्षांतर मी परमनंट देखील झालो होतो तिथे. अच्छा. हां, पण तबल्यासाठी मी नोकरी सोडली पण नंतर. तबल्यासाठी नोकरी सोडली हं. असं जे एक वाक्य आत्ता केदारनं उच्चारलं त्याच्यावरून मला विचारायचं आहे. म्हणजे रसिकाओ, मला एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते की आज रत्नागिरीमध्ये अनेक कलाकार, म्हणजे ते गायन, वादन, नृत्य ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज काम करतायत. परंतु केदार हा असा एकमेव मनुष्य कलाकार असेल रत्नागिरीतला की ज्यानं संगीत हे करिअर निवडून पूर्णवेळ संगीतासाठी वाहून घेतलं आणि त्यामुळे ती सकाळची नोकरी सोडून त्या वेळेपासून तबला हेच आपलं करिअर आहे असा निर्णय घेतला. एक प्रकारे खरं म्हटलं तर आजच्या काळात बघितलं तर हा एक धाडसी निर्णय होता. आणि त्याच्यामुळे तो निर्णय घेतानाची नेमकी मानसिकता काय होती, किंवा तेव्हा कुठून एवढा विश्वास आला की मी तबला ह्या क्षेत्रामध्ये माझं करिअर घडवू शकतो? ॲक्च्युली मी 2013 पासून तबला शिकवायला लागलो होतो. अच्छा. हां, त्यामुळे तशी मी पार्श्वभूमी तयार केली होती. मला खात्री पटली होती की मी आता पूर्ण वेळ केला तबला तर व्यवस्थित मी सेटल होऊ शकतो. त्यानंतरच मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. 2013ला मी त्यात सुद्धा मी अगदी असा ॲक्सिडेंटलीच पडलो. मला मुकुल माधव विद्यालय जे आहे फिनोलेक्स कंपनीचं, तिथून विचारणा केली तबला शिकवण्यासाठी म्हणून. तबला शिकवण्याचा काहीच अनुभव नव्हता माझ्या. तबल्याच्या 5च परीक्षा झाल्या होत्या. पण मला माझे गुरुजी हेरम जोगळेकर यांनी सांगितलं, जा बिंदास शिकवशील तू. अच्छा. तो सरांचा माझा आशीर्वाद घेऊन मी गेलो तिथे आणि शिकवायचा काही अनुभव नव्हता मला. पण ते म्हणतात ना, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, त्याप्रमाणे मी पहिल्यांदा वर्गात उभं राहून शिकवलं. तिथून जी सुरुवात झाली त्यानंतर मग 2013ला मी माझा क्लास, तबल्याचा माझा म्हणून क्लास मी सुरू केला. कुवारभाऊ इथे रियाज तबला अकॅडमी म्हणून माझी पहिली अकॅडमी सुरू केली. आणि घरी असे 2 माझे क्लासेस. आणि मुकुल माधव विद्यालयाला मी आठवड्यातून 2 दिवस जायचो, 2 तासासाठी जायचो शिकवण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हासुद्धा माझ्याकडे सुरुवातीला अगदी 2-3 मुलं होती. पण 2013 ते 2016 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण 35-40 मुलं होती माझ्याकडे. त्यामुळे ती 35-40 मुलं 2 क्लासमधली आणि एक शाळा, त्याचा मी मेळ घातला तर म्हटलं हे बऱ्यापैकी आपलं भागणार आहे याच्यावरती. म्हणून मग मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. त्यासुद्धा माझ्या निर्णयाला खूप जणांनी असा कोळेपणा ठरवला, एवढं कसं धाडस करतोयस तू, कशाला नोकरी सोडतोय, चांगली परमनंट नोकरी. पण ते माझं मन काय तिकडे रमेना, कारण खूप कार्यक्रम माझे मिस व्हायचे. ड्युटी माझी प्रेस म्हटल्यानंतर डेडलाईन खूप उशिरा असायची. जरी माझी ड्युटी 8-8:30 पर्यंत जरी असली तरी ॲक्सिडेंट झाला किंवा काही घटना घडली की मग उशिरापर्यंत थांबावं लागायचं. बरोबर. त्यामुळे मला कार्यक्रमच घेता येत नव्हते. माझी घुसमट व्हायची याच्यामध्ये थोडक्यात. तर मग अशा परिस्थितीत मग मी तो निर्णय घेतला की नाही, आपल्याला जर यात काहीतरी करायचं असेल, चांगले कार्यक्रम मिळवायचे असतील, वाजवायचे असतील, तर मग आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे. सकाळमध्ये पूर्णवेळ परमनंट असलेली नोकरी सोडून पूर्णवेळ तबला करण्याचा निर्णय घेतला असं तू मगाशी सांगितलंस. परंतु आजच्या काळानुरूप जर पाहिलं तर हा निर्णय सुद्धा तसा धाडसी होता. आणि जरी तू असं म्हणालास की त्याच्यामध्ये माझी घुसमट होत होती, मला कार्यक्रम सोडावे लागत होते, पण हा निर्णय घेताना सुद्धा मिळणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट असते. कारण शेवटी त्याचं आर्थिक गणित सुद्धा जुळावं लागतं आणि एक मानसिक आधार सुद्धा घरून जो लागतो. तर इतका मोठा आयुष्यातला निर्णय आणि इतक्या उमेदीच्या काळात तो सुद्धा घेताना घरच्यांचा कसा पाठिंबा होता या निर्णयाला विशेषतः? ॲक्च्युली मला लहानपणापासूनच खूप आव्हानांचा मी सामना करत पुढे आलो.
पहिला प्रश्न म्हणजे परिस्थिती. हां. आमच्या घरची आधी परिस्थिती खूप बेताची होती, त्यामुळे इवन मला तबला सुद्धा मी आमच्या शेजाऱ्यांकडून आणून मी वाजवत होतो. बरं. डग्गा एकाचा, तबला एकाचा असा आणून मग तो भरून मी घरी रियाज करायचो शिकायला लागल्यानंतर. त्यानंतर खूप संकटांना तोंड देत मी पुढे आलो, त्यामुळे मनाची तयारी होती. आणि त्या व्यतिरिक्त जेव्हा नोकरी मी सोडायचा प्रयत्न केला तेव्हा माझं ॲक्च्युली लग्न झालं होतं, मुलगी होती, तरी पण मी ते धाडस केलं खरं तर. त्यानंतर बाबा, आई, भाऊ बहीण त्या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला या गोष्टीमध्ये. आणि मग मी निर्णय घेतला तो तबला पूर्ण वेळ करण्याचा. हां, कारण मी मुद्दाम यासाठी हा प्रश्न विचारला की आज मागे वळून पाहिल्यानंतर जरी ते सोपं वाटत असलं तरी त्या क्षणी त्या वेळी तो निर्णय घेणं हे खरंच आव्हानात्मक काम होतं. पण तू म्हणालास तसं की लहानपणापासून आव्हानं पेलण्याची सवय झाल्यामुळे कदाचित ते तसं घेतलं. आणि दुसरं काय, माझ्या ध्येय डोळ्यासमोर ध्येय होतं, निश्चित होतं. तबल्याकडे मला जायचंय. बरोबर, त्यामुळे बरोबर. त्यांनी मला तिकडे ओढत नेलं. त्यामुळे मी बाकी फार विचार करत नाही. त्या बसल्या या वाद्यावर गोष्टीचा. असलेलं आत्यंतिक प्रेम नक्की. हे तुला साथ देतं हां. झालं आणि ते इथपर्यंत आज घेऊन त्यामुळे आलं. मी बाकी गोष्टी या माझ्यासाठी दुय्यम होत्या खरं तर. अगदीच अगदीच. आणि आज आता हा प्रश्न नक्की विचारू शकतो की त्यावेळी म्हणजे 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी नोकरी सोडून तबला करिअर करण्याचा घेतलेल्या निर्णयाकडे मागे वळून बघताना आज नेमकी भावना काय आहे? ॲक्च्युली जेव्हा मी तबला सोडायचा निर्णय घेतला 2016ला, परमनंट जरी असलो तरी फारसं काय मानधन नव्हतं तिथे. अच्छा. नोकरीमध्ये दैनिक सकाळमध्ये मी नोकरी केली. तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मला पगार साधारण 12,000 वगैरे होता. ते महिन्याचा पगार माझा 12,000 रुपये. पण मी मुकुल माधवला जेव्हा शिकवायला जायचो तिथे माझा आठवड्यातून 2 दिवस फक्त 2 तास शिकवायचो, त्याचा पगार मला ते 8,000 रुपये देत होते. अच्छा. हां. त्यामुळे आणि माझे विद्यार्थी जे होते 35-40 मुलं होती, त्या सगळ्याचा मी ताळमेळ घातला तर ते माझ्या नोकरीच्या पगारापेक्षा मला इथून जास्त इन्कम सोर्स होता. त्यामुळे मी ती नोकरी सोडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा मला नक्की झाला की पूर्ण वेळ मी तबला केल्यामुळे मला दिवसभरात कधीही कुठल्याही वेळेत जरी कार्यक्रम असतील तरी मला ते अटेंड करता येतात. रात्रीचे तर करताच येतात. शिवाय क्लास मी माझे सकाळच्या वेळेस सुरू करू शकलो, आणखीन संध्याकाळच्या वेळेत करू शकलो. यामध्ये मला टर्निंग पॉईंट असा झाला, विजय रानडे सर जे आहेत क्लासेस घेतात, त्यांनी मला 2016मध्ये माझ्या क्लासमध्ये तबला शिकवशील का अशी विचारणा केली खरं तर. ती एक माझ्यासाठी महत्त्वाची बाब होती. त्यांनी विचारल्यानंतर मी त्यांना लगेच कबूल करून बसलो. मी नक्की, कारण काय दोन्ही क्लास जे आहेत रानडे सरांचे ते माळनाका आणि शेरेनाका असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्यामुळे नक्की तिथे सर म्हणले की नक्की तिथे चांगला रिस्पॉन्स मिळेल तुला, आणि आता कोणीच नाही रत्नागिरीत तबला शिकवणारं त्या शहराच्या मध्यभागी ठिकाणी. म्हणून मग मी तो निर्णय घेतला नोकरी सोडण्याचा आणि पूर्ण वेळ मग तबला करायला लागलो. सुरुवातीला खूप मुलं कमी होती, हळूहळू आता नाही म्हटलं तरी जवळ 100 ते 150 मुलं आता माझ्याकडे तबला शिकतात. त्यामुळे नोकरी सोडण्याचा पश्चाताप नक्कीच नाही मला झाला. आणि खूप चांगल्या संधी मिळत गेल्या, चांगल्या गायकांबरोबर, कीर्तनकारांबरोबर मला साथ करायला मिळाली. माझं भाग्य. आणि आता तू म्हणालास तसं की म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्याचा फार मोठा तोटा झाला नाही, आणि त्याच वेळेला जे मानसिक समाधान लागतं किंवा जे ध्येय होतं तबल्याचं तेही त्याच वेळेला पूर्ण करता आलं. त्याच्यामुळे हा एक दुग्धर शर्करा योग असा म्हणता येईल. आणि त्यात मग रानडे सरांनी तबल्याच्या क्लाससाठी विचारणा करणं हा अजून एक त्यातला मुद्दा. आता क्लासचा विषय निघालाच आहे म्हणून रसिको एका गोष्टीचा उल्लेख या टप्प्यावरती मला आवर्जून करायचा आहे की जेव्हापासून केदारने तबल्याचा क्लास रत्नागिरीमध्ये सुरू केला, आत्ता त्याने सांगितलं त्याप्रमाणे 150 ते 150 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी त्याच्याकडे शिक्षण घेत आहेत. एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आजपर्यंत केदारच्या क्लासमध्ये शिकून विशारद झालेल्यांची संख्या 8 आहे. आणि त्या विद्यार्थ्यांपैकी सुद्धा काही जण
एक दोन विद्यार्थी केदारचे असे आहेत की जे आज त्यांना ते विद्यार्थी घडवायला घडवतात. त्यांनी सुरुवात केलेली आहे, म्हणजे त्यांनी क्लास घ्यायला सुरुवात केलेली आहे. हे एक गुरु म्हणून एक मोठं यश नक्की. किंवा अतिशय कमी काळामध्ये मिळवलेलं यश आहे असं म्हणायला लागेल. म्हणून त्याचा मुद्दाम उल्लेख करतो. केदार, क्लासचा विषय निघालाय म्हणून आज आता क्लासच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर गुरु शिष्य परंपरेविषयी, विशेषतः संगीत किंवा कोणतीही कला याबद्दल बोलताना गुरु शिष्य परंपरेविषयी नेहमीच बोललं जातं. बरं. आजच्या या गतिमान युगामध्ये पालकांना काय किंवा पाल्यांना काय सगळं इन्स्टंट हवंय. हो. आणि त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा तू गुरु म्हणून तुझ्या विद्यार्थ्याला शिकवायला बसतोस त्यावेळचा तुझा अनुभव आणि तुझ्याकडे आतापर्यंत जे विद्यार्थी शिकून गेले किंवा आजही जे विद्यार्थी तुझ्याकडे तबल्याचं शिक्षण घेत आहेत, तर ह्यांच्याबद्दल गुरु शिष्य परंपरेबद्दलचा तुझा अनुभव काय? आताच्या या इन्स्टंट युगामध्ये पालकांना पण इतकी घाई असते, असे खूप अनुभव येतात आम्हाला की क्लासला जेव्हा ऍडमिशनला येतात तेव्हा किती महिन्यांमध्ये वाजवायला लागेल, असं पण डायरेक्ट आरती भजन किती महिन्यांमध्ये वाजवायला लागतील विद्यार्थी किंवा मुलं, असा पहिला प्रश्न असतो. त्यांना आम्ही सांगतो किमान 2 ते 3 वर्षही बेसिकसाठी लागतील. त्यामुळे आम्ही पालकांची तयारी इथूनच करतो. 2 ते 3 वर्ष बेसिकसाठी लागतील. तिथून त्यानंतर मग पुढे हळूहळू शिक्षणाला सुरुवात होईल किंवा हळूहळू मग आरती म्हणा, भजनातले ताल म्हणा, हे हळूहळू ते सुद्धा प्रत्येकाच्या ग्रास्पिंग पॉवरवरती डिपेंड आहे. तुमची घरी रियाज किती करता, प्रॅक्टिस किती करता, तुम्ही साथसंगत जर का करायची झाली तर ऐकता किती, कार्यक्रम किती ऐकता, त्यावरती सगळं ते डिपेंड असतं. त्यामुळे एवढं हार्ड अँड फास्ट शिकण्यासारखं नाही आहे तबला. खरं तर खूप त्यासाठी मेहनत करायला हवी आणि एकाग्रतेने ते करायला पाहिजे, तरच ते होऊ शकते, नाहीतर नाही करता येणार त्यात काही. म्हणजे म्हणतात ना की तप भर तापावं लागतं ती कलेची साधना करताना, तेव्हा कुठे ती सिद्धी प्राप्त होते. ते ही आज सुरुवात केली आणि उद्या केलं असं नाहीये. ह्याच्याशी जोडून एक प्रश्न वेगळा असा थोडासा कदाचित, पण हे जे वाद्य आहे हे तसं थोडंसं पुरुषी वर्चस्व असलेलं किंवा या वाद्यामध्ये बरेचसे कलावंत हे पुरुष कलाकार जास्त करून पाहायला मिळतात. आज तुझ्या क्लासमध्ये असलेल्यांचा जो रेशो असेल किंवा मुलं मुली तुझ्याकडे दोन्ही शिकतात, तर त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण किती आहे आणि ह्या वाद्यांच्या शिक्षणामधला त्यांचा अनुभव तुझा काय? माझ्याकडे जे आता साधारण 150 मुलं आहेत सुमारे, त्यापैकी नाही म्हटलं तरी 30 मुली आहेत शिकणाऱ्या तबला. अच्छा. शाळेचा अनुभव माझा असा आहे की शाळेत जेव्हा मी शिकवायला जातो ना, जेव्हा मुलं येतात, पूर्ण वर्ग येतात, बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी असतात. काही मुलं तबल्याला जातात, काही गाण्याला, काही योगाला जातात. माझ्याकडे जी मुलं येणारी आहेत त्यामध्ये मुली पण असतात आणि मुलं पण असतात. तर त्यात होतंही कसं, मुलांचा ओढा जास्त मस्ती करण्याकडे, दंगा करण्याकडे असतो शाळेतल्या मुलांचा, आणि मुली खूप आवडीने करतात तबला. त्यामुळे शाळेत सुद्धा जी मुलं येतात, तर जी चांगली मुलं आवडीने करतायत, सिरियसली करतायत, त्यांना मी परीक्षांना बसवतो. त्यावरती त्यांच्यावरती जरा जास्त मेहनत घेऊन मी त्या मुलींना सुद्धा परीक्षेला बसवतो. त्यामध्ये त्या मुलींचं प्रमाण जास्त आहे. रत्ना इथल्या क्लासमध्ये शिकणार माझी मुलगी सुद्धा आता तबल्याच्या 4 परीक्षा झाल्या तिच्या. हो. त्यामुळे मुली पण आता 4थ्या 5व्या परीक्षेपर्यंत आल्यात. त्यामुळे खूप चांगलं. फक्त होतंय कसं, तबला थोडी एनर्जी जास्त लागते. त्यामुळे एनर्जीचा प्रश्न येतो, जरा थोडी ताकद कमी पडते. म्हणजे त्यामुळे कदाचित पुरुष वर्ग जास्त या वाद्यामध्ये असावा असं. अजून एक आता क्लासचा विषय चाललाय म्हणून की ह्या वादनासाठी किंवा हे तबला शिकायला येण्यासाठी जे विद्यार्थी येतात, तर ह्यांचं काही आयडियल वय असं काही सांगता येईल का, की ह्या वयामध्ये जर एखादा पाल्य आला किंवा त्याने तबला शिकायला सुरुवात केली तर ते अधिक योग्य होईल? शिक्षण हे कधीही घेऊ शकतो, आयुष्यभर कायम मनुष्य शिकतच असतो, पण तरी सुद्धा सुरुवातीला शिक्षण सुरू करण्याचं म्हणून एक तबलाचं आयडियल काही वय आहे का, याबद्दल काय सांग? नक्की. किमान 7 ते 8 वर्ष तरी पूर्ण झालेली असली पाहिजेत. कारण काय होतंय, आम्ही शिकवत असतो, पण अगदी जर लहान मुलं असेल 7-8 वर्षाच्या आतमधलं, तर आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत. ते येतात,
तबला कसंही मोठ्या मोठ्याने वाजवतात, त्यात त्यांना आनंद मिळतो. हं. पण आम्ही जे सांगू किंवा शास्त्रोक्त जे हात ठेवायला सांगतो किंवा वाजवायला सांगतो, त्यात त्यांना फार तसा रस नसतो. ते मोठ्या मोठ्याने आवाज येण्यासाठी हात जर शास्त्रोक्त शिकायला गेलात तर सुरुवातीला आवाजच येत नाही काही दिवस. अच्छा. हां, तो रियाजानेच येतो नंतर. त्यामुळे त्यांना ते कंटाळवाणं वाटतं हात ठेवून वाजवणं, बोटाने हळूहळू, त्यात बोटं छोटी. हं, हं. त्यामुळे ते मोठ्या मोठ्याने वाजवतात किंवा सांगितलं गोष्टी लक्षात येत नाही किंवा किमान लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. म्हणून आम्ही किमान 7-8 वर्षाच्या पुढील मुलांना आम्ही क्लास साठी त्यांना सांगतो पालकांना. किमान तेवढी तरी वर्ष पूर्ण पाहिजेत, नाहीतर ते मुलं तेवढं आवडीने करत नाहीत. म्हणजे 7 ते 8 हे वय आयडियल वय मानलं पाहिजे. सुद्धा की- कसं आहे, काही मुलं ज्यांच्या घरात वातावरण आहे संगीताचं, हां. अशी काही मुलं अगदी 6व्या वर्षापासून पण शिकतात सुद्धा, असं काही अच्छा. नाही. सगळीच मुलं, पण जनरली 7 ते 8 वर्ष ठीक आहे, हे वय बरोबर आहे. काही मुलं अशी पण आहेत माझ्याकडे ज्यांच्या घरी भजनाची कीर्तनाची परंपरा आहे. हं, हं. अशी मुलं 5व्या-6व्या वर्षीपासून सुद्धा शिकतात, हां. असं काही नाही. पण म्हणजे त्यांच्यावर ते शेवटी संस्कार पाहिजेत. प्रत्येक वातावरण नियम पाहिजे. अपवादाने सिद्ध होतो, हां. पण एक आयडियल ज्याला आपण म्हणू असं नक्की, नक्की. 7 ते 8 वय आहे. सात संगत ह्या विभागाकडे जाण्यापूर्वी एक आम्ही असं ऐकतो, म्हणजे ज्यांना आम्हाला संगीताची बॅकग्राऊंड नाही, म्हणून एक आपला बाळबोध प्रश्न विचारतो की ज्या मुलाला शास्त्रोक्त शिकायचंय, शास्त्रोक्त तबला शिकायचा आहे, तर असं सांगितलं जातं की अरे तू आधी आरतीत वाजवायला बसू नको, हा, किंवा तू आधी भजनात बसू नको. पण आता तुझा जर एकंदर प्रवास बघितला तर तो भजनापासून किंवा नक्की, आरतीपासूनच सुरू झालेला आहे. नक्की. तर ह्याच्यामध्ये एक तबला गुरु म्हणून खरंच काही तथ्य आहे का, किंवा असं का सांगितलं जातं, याच्याबद्दल काय सांगशील? नाही, माझं तरी म्हणणं असं आहे की तुम्हाला काहीतरी बॅकग्राऊंड असल्याशिवाय, आणि बरीचशी जे शिकणारे जे आहेत, तर माझ्याच क्लासचा अनुभव घेतला ना, तर माझ्याकडे जी आता जी वाजवायला लागलेली जी मुलं आहेत, किमान नाही म्हटलं ना तरी एक 20 मुलं आता जी आहेत ती साथ करतात. अच्छा. भजनं कीर्तनांमध्ये. तर त्या सगळ्यांचा जर बॅकग्राऊंडचा विचार केला तर ती बरीचशी मुलं गावातून येणारी असतील, त्यांना बॅकग्राऊंड जे आहे ते उत्सवांचंच आहे. भजन कीर्तन याच माध्यमातून ती मुलं पुढे आलेली आहेत किंवा त्यातून प्रेरणा घेऊन प्रोत्साहित होऊन ती मुलं तबला शिकायला लागलेली आहेत. मला तरी वाटतं बेस कर भजन कीर्तन हाच आहे तबल्याचा. म्हणजे ते त्यांनी केलंच पाहिजे, किंवा करायला पाहिजे. हो, केलं तर त्यात वावगं काही नाही किंवा गैर काही नाही. नाही. नाही, फक्त काय आहे, तबला सोडून इतर वाद्य वाजवता कामा नये. आपण नाहीतर कसं होतंय, भजनामध्ये आपण तबला शिकतो आणि जर का भजनामध्ये पखवाज वाजवायला बसलो तर मग एकतर तबला वाजवायची पद्धत अशी आहे, पखवाज आडवा पडतो, हात मारायची पद्धत थोडी वेगळी बदलते, त्यामुळे हात बिघडू शकतो. ओके. त्यामुळे शक्यतो वाद्य बदलायचं नाही. स्टॅमिनासाठी किंवा साथसंगतीसाठी, साथसंगत सुधारण्यासाठी, तुमचा टोन सुधारण्यासाठी भजन कीर्तन नक्की चांगलं आहे. किंवा कीर्तनातून सुद्धा कॉन्फिडन्स वाढतो, कारण कीर्तनकार बुवा कधी काय गातील आपल्याला काहीच अंदाज नसतो. माहित्या वेळी वाजवायची सवय जी असते, भीती जी असते ना, ती त्या कीर्तनातून निघून जाते. खरंय. अजून एक केदारचा विशेष उल्लेख या आत्ताचा विषय निघालाय म्हणून करायला लागेल, तो म्हणजे केदारचा प्रयत्न नेहमी त्याच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात असतो. म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये किंवा वेगवेगळ्या मैफिलीमध्ये माझा विद्यार्थी साथ करायला बसला पाहिजे आणि त्याला संधी मीच दिली पाहिजे, अशाकडे केदारचा कायम कल असतो. ही एक मोठी विशेष गोष्ट आहे. आणि अर्थातच कुठल्याही गुरुला आपला विद्यार्थी समोर सादरीकरण करतोय, आपल्या पुढे जावं असं वाटणं, हा एक मनाचा मोठेपणा सुद्धा आहे. या निमित्ताने ह्याचा उल्लेख, आणि तो केदारच्याकडे आहे, ह्याचा उल्लेख मला आवर्जून या ठिकाणी करायचा आहे. केदार, तुझ्या क्लासच्या ह्या सगळ्या विवेचनाकडून मला तुझ्या साथ संगतीकडे, कारण ज्याच्यासाठी म्हणून तबला हा करिअरचा विषय म्हणून निवडला आणि जे ध्येय म्हणून सुरुवात केली, तर तबला हे खरं म्हटलं तर साथीचं वाद्य आहे. बरोबर. त्याच्यामुळे साथ संगतीकडे जाताना आठवतं का की पहिली साथ संगत कोणाला केली होती, किंवा कुठल्या कार्यक्रमात पहिली साथ करण्याची संधी मिळाली होती? म्हणजे अगदी सुरुवातीला गावात झाली असेल ती सोडून, नंतर जेव्हा रत्नागिरीमध्ये शास्त्रोक्त शिक्षण घेऊन झालं किंवा सुरू होतं, त्यावेळेला कार्यक्रमांमध्ये कुठे साथसंगत पहिल्यांदा करायला मिळाली? नाही, एवढं नाही लक्षात येते. कारण काय होतंय, गावातूनच कीर्तनांची वगैरे सवय झाली साथीची.
नंतर रत्नागिरी जेव्हा मी तबला शिकायला आलो ना, तेव्हा रत्नागिरीतून आमचा सूरनिनाद म्हणून एक ग्रुप होता. अच्छा. त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो आणि मग तिथे ऑलरेडी एक तबलजी होते. बरं. पण मी नवीन शिकाऊ म्हणून आमचे मित्र असल्यामुळे मी पण त्या ग्रुपमध्ये जायला लागलो. मग हळूहळू त्यांच्यासोबत आम्ही मग 2-2 तबले लावायचो. ते सिनियर म्हणून, मी ज्युनियर म्हणून मी त्यांच्यासोबत आहे. नंतर मग कालांतराने हळूहळू ते कधी नसतील तेव्हा मग साथ करायला मग मी असायचो, मी तबला वादक म्हणून. अशी ती सवय झाली. त्यामुळे अगदी छोटे छोटे कार्यक्रमातून पुढे पुढे आलो. त्यामुळे डायरेक्ट मोठा कार्यक्रम असा नाही कधी मिळाला वाजवायला. आता साथ संगतीचा विषय निघालाय म्हणून साथ संगत म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या कार्यक्रमांना साथ करावी लागते. म्हणजे मग ती गायनाची मैफिल असेल, शास्त्रीय गायनाची मैफिल असेल, संगीत नाटक असेल, किंवा मगाशी तू ज्याचा उल्लेख केलास ते कीर्तन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे साथ करावी लागते. ह्या प्रत्येक प्रकारामध्ये साथ करतानाची आव्हानं वेगवेगळी आहेत. नक्की. म्हणजे तबला वादक तोच असला किंवा गायक गाणार एखादी गोष्ट तीच असला तरी सुद्धा त्याचा फॉर्मॅट बदलला की त्याच्यामध्ये साथ संगत बदलते. तर तुला काय जाणवतं की तबला वादन करताना ह्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये वेगवेगळं काय आव्हान म्हणून तुला जाणवतं? यासाठी तुमचा अनुभव आणि ऐकणं खूप पाहिजे, अभ्यास पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. जर का तुम्ही क्लासिकल मैफल वाजवत असाल, बडा ख्याल किंवा शास्त्रोक्त गायन वाजवत असाल तर त्यासाठीचा तुमचा थोडा वेगळा अभ्यास करायला पाहिजे. त्यातले ठेके म्हणा, किंवा जरी तबला वादक असलो तरी गाण्याचं सुद्धा काय रागांची माहिती पाहिजे. त्यानुसार रागाच्या स्वरूपानुसार आपले ठेक्याची वजनं बदलतात. समजा जर आपण एक ताल वाजवतोय एखाद्या रागासाठी, समजा यमनसाठी, तर दुसरी जी बंदिश दुसऱ्या आपण समजा केदार रागातली घेतली, एक तालातलीच असेल, तर ते रागाच्या स्वभावानुसार तबल्याचं वजन सुद्धा बदलतं थोडं. जो आपण यमनला जो ठेका पकडलाय एक तालचा, लय जरी सेम असली तरी त्या रागाच्या स्वभावानुसार केदारसाठी एक ताल थोडा वेगळा वाजतो. अच्छा. हा, त्यामुळे त्यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे, स्वरज्ञान चांगलं पाहिजे. त्यानंतर आपण कीर्तनाकडे आलो तर कीर्तन हा खूप जिव्हाळ्याचा विषय माझा लहानपणापासून. त्यामुळे खूप कीर्तनं ऐकली, खूप जणांची साथ केली, वाजवली. त्यामुळे जरी जवळपासच्या परिसरात कीर्तन चांगले बुवांची असतील तर ती आम्ही ऐकायला नक्की जातो अजून सुद्धा. कारण ऐकून सुद्धा खूप शिकता येतं खरं इतर लोकांचं तबला ऐकून. तर सांगायचं एवढंच की प्रत्येक गाण्याची साथ करताना, क्लासिकल असो, कीर्तन असो, अभंग, नाट्यगीत असो, भावगीत असो, त्यासाठी तुमचा प्रत्येक गोष्टीवरचा अभ्यास पाहिजे. त्याशिवाय ते शक्य नाही. इवन लाईट म्युझिक वाजवताना सुद्धा गाण्याचे जरी आपण केरवा ताळ पकडला तरी खूप प्रकारे वाजलाय केरवा ताल लाईट म्युझिक मध्ये. जो आपला पुस्तकात किंवा तबल्यावर शिकवताना आम्ही जो शिकवतो धागे नाती नकदीना, तो नाही, तो मूळ ठेका फारच कमी गाण्यात वाजवलाय, पण थोडा मॉडिफाय करून प्रत्येक गाण्याच्या त्या अंगानुसार तो मॉडिफाय करूनच वाजवला जातो. मग त्यासाठी तुम्हाला ती गाणं माहिती पाहिजे, तो ठेका माहिती पाहिजे, तो किरवा सुद्धा कसा वाजलाय किंवा त्यातले पिकअप कट कसे आहेत ते त्यासाठी तुमचा अभ्यासच पाहिजे. त्याशिवाय ते शक्य नाही. मला वाटतं हाच तुझा शास्त्रीय संगीताचा अभ्यास तुला ज्येष्ठ गायक अभिनेते रामदास कामत यांची शाबासकी मिळवून देता झाला. तर आमच्या रसिकांसाठी तो काय अनुभव होता तो एकदा सांग ना. अच्छा. स्वयंवरचा संगीत स्वयंवर राधाकृष्ण कला मंच रत्नागिरीने सादर केलेलं स्वयंवर नाटक यशवंत नाट्य मंदिर माटुंगाचा ना, तिथे आमचा प्रयोग होता. ते नाट्य परिषदेने ठेवला. त्या प्रयोगाला खूप अभिनेते, गायक, नट आले होते. त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बकुळ पंडित होत्या, रामदास कामत, तबला वादक धनंजय पुराणिक होते, मुकुंद मराठे होते, असे खूप जण होते. त्यातले मला आठवणी नाव किंवा ओळखीची होती तेवढी मी नावं सांगितली. तर त्या प्रयोगाला ते आले होते. तर विलास काका हर्षे यांनी त्या नाटकाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. आणि तो प्रयोग झाला आमचा नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर रामदास कामत बॅकस्टेजला आले आणि हर्षयाकांशी ते बोलत होते. गायक अनुप बापट आणि प्रेरणा दामले दोघांनी काम केलं होतं त्याच्यामध्ये.
त्या दोघांशी बोलले, त्यांना काय असतील ते प्रतिक्रिया दिल्या. हा. मी तबला आवरत होतो बाहेर आणि मला हर्षे काकांनी हाक मारली, केदार इकडे जरा. म्हटलं काय बघूया. मी तबले तसे ठेवले आणि मागे गेलो. तर त्यांनी विचारलं तेवढ्यात रामदास नामदानी, तुमचे तबलजी कोण? काका हर्षे काका म्हणले हा केदार आमचा तबलजी. तर म्हटलं काय, मी नमस्कार केला त्यांना. तर मला म्हणले यदुमनी सदनाला जो पंजाबी ठेका वाजवलास ना, तो खूप छान वाजवलास, अगदी मस्त ठायलईत वजनदार, मस्त छान वाजला, अशी त्यांची प्रतिक्रिया मला मिळाली त्या गाण्यासंदर्भातली. धनंजय पुराणिक पण आले होते त्या कार्यक्रमाला, नाटकाला. खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या मला. आणि माझं संगीत नाटक म्हणून जर विचार केला तर पहिलंच नाटक होतं. स्वयंवर सारखं नाटक मला पहिलंच वाजवायला मिळालं. तेव्हा टिकेकर सरांच्यामुळे मला तो योग आला. टिकेकर सरांनंतर मग वाजवायचे कमी आल्यानंतर त्यांनी राधाकृष्णाला मला जोडून दिलं त्या संस्थेसाठी. तिथून जी माझी सुरुवात झाली ती आतापर्यंत खूप नाटकं वाजवली, संगीत नाटकं. पण असं म्हटलं जातं, म्हणजे तू आता पहिलंच नाटक होतं असं म्हणालास म्हणून सांगतो की असं म्हटलं जातं की संगीत स्वयंवर हे सगळ्यात कठीण नाटक समजलं जातं आणि अनेक नाटकं केल्यानंतर शेवटचं नाटक स्वयंवर करावं असं म्हटलं जातं. ते शिवधनुष्य असतं. म्हणजे तू बकुळताईंचा उल्लेख केलास म्हणून माझा अनुभव पण जाता जाता सांगतो की मी 2016 साली संगीत स्वयंवर दिग्दर्शित जेव्हा केलं तर तेव्हा बकुळताईंनी मला असं म्हटलं होतं की सगळ्यात शेवटी स्वयंवर करायचं धाडस करतात, तर हे शिवधनुष्य आहे आणि ते शिवधनुष्य तुम्ही चांगलं पेललत असा पुरस्कार मला एक प्रकारे बकुळताईने दिला होता. तसाच रामदास कामतांनी तुला जी शाबासकी दिली पंजाबी ठेक्याबद्दल, तर तोही एक पुरस्कारच आहे एका अर्थी जणू, की त्यांच्यासारख्या बुजुर्ग गायक अभिनेत्याकडून मिळणं. तेव्हा आमच्या रसिकांसाठी म्हणून तो एक पंजाबी ठेका करीना यदुमनी सदनाचा एक झलक ऐकून मग पुढे जाऊ. क्या बात आहे. आता मित्रांनो, एक तुमच्या लक्षात आला असेल की मी सुरुवातीला म्हटलं होतं की पांगरी ते रत्नागिरी, रत्नागिरी ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली एवढा केदारचा सगळा प्रवास झालेला आहे. आता आपण मुंबईपर्यंत आलोय. म्हणजे आता त्याने सांगितलं की यशवंत नाट्य मंदिरला स्वयंवरचा प्रयोग वाजवला. आता मुंबईहून दिल्लीला जायचंय, तर नुकताच तुला दिल्लीला कार्यक्रम करण्याचा सुद्धा योग आला. हो, दिवाळीमध्ये. तर त्या दिल्लीच्या कार्यक्रमाविषयी तो कसा होता अनुभव दिल्लीचा? नक्कीच. ऍक्च्युली आमचा दिल्लीमध्ये, दिल्लीच्या ऐवजी आम्ही खरं US लाच जाणार होतो. पण ते US ची टूर आमची कॅन्सल झाली काही कारणामुळे. भविष्यात होईल खरं फायनल. नक्कीच. मग त्याऐवजी मग आमचा दिल्लीचा तो कार्यक्रम फिक्स झाला. दिवाळी पहाट कार्यक्रम होता. त्यामध्ये स्वप्नील बांदोडकर, स्वप्नील गोडबोले, सावनी रवींद्र, ईशानी पाटणकर आणि अँकरिंगसाठी मेघना एरंडे होती. अच्छा. असा तो आमचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम झाला दिल्लीमध्ये. तर असं पहिल्यांदाच माझा एवढा खूप लांबचा दौरा. यापूर्वी मी गुजरातला, गोव्याला पण कार्यक्रम केलेत. या 2 राज्यांमध्ये पण झालेलं आहे जाणं. पण दिल्लीचा अनुभव हा पहिलाच होता माझा. त्यामुळे आणि तो असा अभंगापासून फिल्मी गाणी वगैरे सगळी मिक्स प्रकारची गाणी. दिल्लीतली जी आपली महाराष्ट्रीयन लोक आहेत ती लोक एकत्र येऊन तो दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतात. एक साधारण 4,000 ते 5,000 लोक तिथे ऐकायला होती तो दिवाळीचा. हो, छान प्रतिसाद खूप छान मिळाला तिथे सुद्धा. आत्ता तो केदार म्हणाला त्याप्रमाणे तो दिल्लीचा कार्यक्रम ठरला होता, तो US ला व्हायचा होता. आजच्या ह्या मुलाखतीच्या निमित्ताने केदारला त्याही शुभेच्छा की लवकरच US चा योगही, म्हणजे परदेशात
अशा प्रकारे तुझी कला सादर करण्याचा योग सुद्धा तुला येवो, ही एक शुभेच्छा. दुसरं की तू आत्ता म्हणताना असं म्हणालास की तो कार्यक्रम सगळ्या प्रकारच्या गाण्यांचा होता, म्हणजे भक्ती संगीतापासून अगदी वेस्टर्न पर्यंत सुद्धा. त्याच्यामुळे केदारचं अजून एक हे वैशिष्ट्य आहे की तो कुठल्याही प्रकारच्या वादनासाठी फिट बसतो आणि कुठल्याही प्रकारची साथ संगत तो उत्तमपैकी करू शकतो. तर हेही एक केदारने साधलेलं यश आहे असं म्हणायला लागेल. आणि ह्या टप्प्यावरती म्हणजे आता आपण साथ संगतीविषयी बोलतोय, म्हणून शेवटच्या टप्प्यावरती जाताना की एक स्वप्न असतं की आपलं वाद्य मंचाच्या मध्यभागी आणावं, असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, किंवा आपली कला मंचाच्या मध्यभागी आणावी. तर तबल्याच्या सोलो वादनाबद्दल तुझी कल्पना आणि त्याचं एक्झिक्युशन याच्याबद्दल काय सांगशील? तत्पूर्वी मी एक बोलतो हो. की मी बाकी जरी वाद्य वाजवत असलो तरी माझा पाया तबल्याचा भक्कम असल्यामुळे मला बाकी वाद्य सुद्धा लिलय वाजवता येतात. त्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ पखवाज असेल, ढोलकी असेल, कोंगो, ढोलक किंवा ढोल, ताशा, नंतर कच्ची ढोल, पंजाबी ढोल जो म्हणतात पण आहे, तर ती तबला बेस चांगला असल्यामुळे माझा त्यात बाकी वाद्यांचा थोडा जरी आपण अभ्यास केला, ती वाजवण्याची पद्धत जरी आपण आत्मसात केली तरी ते वाजवायला कठीण नाही. फार सांगायचा उद्देश माझा हाच की तबला हे बेस आहे सगळ्या वाद्यांचा. इव्हन तुम्ही वेस्टर्न जरी ड्रम जरी शिकलात तरी ताल तेच असतात, फक्त ते वेस्टर्न लँग्वेज असते. त्यामुळे तबला माझा पक्का असल्यामुळे इतर वाद्य सुद्धा वाजवायला मला कठीण जात नाही. आणि दुसरं म्हणजे सोलो. सोलोच्या दृष्टीने काय होतंय, रत्नागिरीमध्ये आपल्या तेवढं वातावरण नाही सोलो किंवा सोलोचे तेवढे कार्यक्रम होत नाहीत, बघायला मिळत नाहीत. पण माझं स्वप्न हे आहे की मी तर आता शिकतोच आहे, माझं शिक्षण चालूच आहे, पण नवीन पुढची जी पिढी घडणारी आहे त्यांना एकतर तसे श्रोते निर्माण करणं आणि तसे वादक निर्माण करणं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून माझं आता अशीच वाटचाल आहे की एक चांगल्या प्रकारचे वादक रत्नागिरीत निर्माण व्हावेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनात आता माझी वाटचाल चालू आहे. एक श्रोते पण चांगले निर्माण होतील, कारण श्रोते जर ऐकायला नसतील किंवा जो तबलजी वाजवतोय चांगलं ते जर कळलंच नाही समोरच्यांना, खरं जे काही कायदे वाजवते, ज्या काही रचना असतील तबल्यातल्या, तर त्या समोरच्यांना कळलंच नाही तर ते उपयोगच नाही ना. वाजवणार किती जरी जीव तोडून जरी वाजवत असेल बरोबर तरी ते समोरच्यांच्या लक्षात काहीच उपयोग नाही. प्रतिसाद मिळणार नाही. म्हणून चांगले श्रोते निर्माण होणं आधी हा पहिला उद्देश. आणि जे काय आता माझ्याकडे शिकतात मुलं, सुमारे 150 मुलं शिकतात, त्यातली अगदी पुढपर्यंत अगदी चांगली तयारी वाजवणारी अगदी 5 ते 10 मुलंच तयार होतील. पण बाकीची जी मुलं आहेत ती एक श्रोता म्हणून तरी नक्की तयार होतील चांगली. नक्कीच. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून माझा आता विचार सुरू आहे, मुलांना शिकवणं चालू आहे. आणि ते मला एक वातावरण बदलायचं आहे रत्नागिरीमधलं. एक चांगलं सोलोचं वातावरण तयार झालं पाहिजे रत्नागिरीत, जे आतापर्यंत झालं नाही तेवढं. आपल्याकडे साथ संगतीचे कार्यक्रम किंवा साथ संगतीचा तबला खूप ऐकायला मिळतो, तसे कार्यक्रम जास्त होत असल्यामुळे. त्यामुळं तसं एक छान स्वप्न आहे. ते स्वप्नही तुझं लवकर पूर्ण हो, त्यासाठी आवश्यक वातावरण सुद्धा संगीताचं उत्तमपैकी आपल्याकडे निर्माण हो, हीच आपण अपेक्षा करूया. आणि आत्ता तो बोलता बोलता अजून एक वाक्य म्हणाला, म्हणून त्याचा एक उल्लेख आवर्जून करतो की अजूनही मी शिकतोय. म्हणजे इतके वर्ष त्याच्यामध्ये घातल्यानंतर आणि आज इतके विद्यार्थी त्याच्या हाताखाली शिकतायत, असं असताना सुद्धा तो दणगे सरांकडे गोव्यामध्ये नियमितपणे जाऊन अजूनही त्याचं शिक्षण सुरू आहे. आणि आत्ताच नुकतंच मला वाटतं अलंकार प्रथम या परीक्षेमध्ये त्याने उत्तमपैकी यश मिळवलंय. लवकरच अलंकार पूर्ण होईल आणि केदार लिंगायत हा अलंकार पूर्ण तबलावादक म्हणून आपल्या समोर येईल. यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि अगदी सुरुवातीपासून आपण ज्याचा उल्लेख केला होता की अगदी म्हणजे पांगरीसारख्या छोट्या गावातून सुरू केलेला हा प्रवास, हे तालवाद्य आहे. आणि जीवनाचा तोल सांभाळताना संगीताचा ताल ज्याला उत्तमपैकी सांभाळता आला, असा एक आमचा अतिशय गुणी मित्र की ज्याने पांगरीपासून, मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे, रत्नागिरी आणि रत्नागिरीपासून मुंबई ते दिल्लीपर्यंतचा प्रवास अतिशय लीलया आणि विनम्रतेने साकारलाय. हे जास्त अंडरलाईन करून सांगण्यासारखी गोष्ट की आजही केदारचे पाय जमिनीवरती आहेत
ही एक मोठी गोष्ट कलाकार म्हणून त्याला घडवण्यासाठी उपयुक्त ठरलेली आहे असं मला वाटतं. तेव्हा केदार, मुलाखतीचा समारोप करताना तू काय सांगशील श्रोत्यांना आणि तुझ्या आजची ही मुलाखत पाहत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा? मला या प्रवासामध्ये खूप जणांचे आशीर्वाद मिळाले, खूप जणांनी मला पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं. याचं कारण असं की मी आपला स्वभाव नम्र पाहिजे थोडक्यात. अगदी. तुमचं बोलणं चालणं, समाजातलं जे वागणूक आहे ती व्यवस्थित पाहिजे, तरच तुम्हाला कोणतरी वाजवायला बोलवेल खरं आहे. किंवा साथीसाठी बोलवू शकतात. तुमचं जर का वागणूक चांगली नसेल तर काही उपयोग नाही त्याचा. मग या प्रवासात मला अगदी ग्रासरूटपासून मी अगदी खालच्या परिस्थितीतून आलेला असल्यामुळे मला परिस्थिती जी जाण आहे अगदी. त्यामुळे मी कधी कोणाला मानधनासाठी अडवलेलं नाही. अगदी. असे खूप अनुभव आहेत. तर त्यामुळे माणसं खूप जोडलीत मी. त्या माणसं जोडण्यातूनच आता खूप चांगल्या चांगल्या संधी मिळतात. कधी किंवा मला असं कधी कोणाला सांगायला लागलं नाही की मला कार्यक्रमाला बोलवा, मला संधी द्या. कधीच सांगावं लागलं नाही. भरपूर परमेश्वर देतोय, खूप देतोय, त्यावरती खूप समाधानी आहे. या बात आहे. आणि मुलांनी पण तसंच करावं. आपल्याला आधी खूप शिका, खूप अनुभव घ्या. सगळ्या खाचा खळगे तुम्हाला सापडले पाहिजेत, सगळे अनुभव आले पाहिजेत. 4 लोकांचं ओरडणं तुम्ही खाल्लं पाहिजे. आम्ही तर खूप कीर्तनात साथ वगैरे करताना ज्येष्ठ लोकांचं खूप आहे, मी ओरडा खाल्लेला आहे खरं. एक वेळ तर अशी आली होती की मी तबल्यावरून मला उठून जावं लागलं होतं. हे बाजूलाच केलं, मला तेवढी साथ जमली नाही म्हणून. खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. त्यामुळे तबल्यावरनं मला उठवावं लागलं होतं. तो एक अनुभव आहे. पण तिथून मी जो चंग बांधला, मग कीर्तनातच मी जास्त स्टेबल झालो. खरं त्या विषयात मी जास्त अभ्यास केला, रियाज केला. आणि नंतर मग आता अशी वेळ येते की रत्नागिरीतून किंवा जे बाहेरचे कीर्तनकार येतात त्या सगळ्यांना माझी साथ पसंत पडत असल्यामुळे ते रत्नागिरीत येताना बरेचसे कीर्तनकार माझं नाव आयोजकांना सजेस्ट करतात की केदार लिंगायतला तबल्यासाठी सांगा. मला सांगायचा उद्देश एवढाच की मी त्यावरती नाराज नाही झालो. खरं आहे. खूप तिथून भरपूर प्रयत्न केले, मेहनत घेतली आणि छान तयारी केली. आणि ते जर मला तसा ओरडा मिळाला नसता किंवा मी जर तिथून मला उठून जावं लागलं नसतं निराश होऊन, तर मी तो निराश झाल्यानंतर मी तेवढी तयारी केली नसती. त्यामुळे तो एक टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी. खरं. आता खूप चांगले गागबुवा, आपळे बुवांपासून खूप म्हणजे असे कुठे कीर्तनकार राहिलेच नसतील जे नावाजलेले आहेत की ज्यांना मी साथ केली नाही. खूप जणांना साथ केली. असं तसेच गायक पण आहेत खूप, त्यांचं खूप जणांचं प्रेम आहे. त्यामुळे इथपर्यंत पोहोचलो, अजून पुढे वाटचाल चालू आहे. खरं आहे. म्हणजे तबल्यावरून त्यांना आता सांगितलं की त्यातल्या 3 गोष्टींचा उल्लेख करतो आणि मुलाखतीचा समारोप करतो की एक वेळ अशी होती की तबल्यावरून तबल्याची साथ जमली नाही म्हणून उठून जायला लागलं. इथपासून आज मला केदारच हवा तबल्याच्या साथीला, इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो अर्थातच त्याने त्याच्या मेहनतीने मिळवलेलं यश आहे. दुसरं की त्याने अजून एका गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही कष्ट करा. विद्यार्थ्यांना सांगताना त्यांना असा उल्लेख केला की तुम्ही कष्ट करा. म्हणजेच त्याला असं सांगायचंय की तुम्ही आधी सिद्ध व्हा, मग आपोआप प्रसिद्ध व्हाल. प्रसिद्धीच्या पाठीमागे जाऊ नका, सिद्ध होण्याच्या पाठीमागे तुम्ही राहा. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा त्याने सांगितलं की नच स्वीकारा धना कांचना. याप्रमाणे हा उपदेश लक्षात ठेवून केवळ बिदागीसाठी म्हणून कुठलाही कार्यक्रम अडवला नाही. आणि ह्याला मी साक्षीदार आहे की केदार माझ्याकडे म्हणजे आमच्या कसबा संगमेश्वर गावामध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी यायला लागून जवळपास 15-20 वर्ष तरी होऊन गेली असतील. हेरमनेच मला केदारला माझ्याकडे पाठवला आणि तिथपासून आजपर्यंत केदार माझ्याकडे येतो आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये येतोय, महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी येतोय. आणि आजपर्यंत केदारने कधीही की दादा तुम्ही आम्हाला किती रुपये बिदागी देणार आहात असा प्रश्न आजपर्यंत कधीही विचारलेला नाही. फक्त तारीख कळवायची आणि केदारने हजर व्हायचं. इतक्या विनम्रतेनं त्यानं ही कलेची साधना सुरू ठेवली. म्हणून मित्रांनो हे यश आज दिसतंय. कधी कोणाला फसवायचं नाही, फसवायचं नाही. कार्यक्रम घेऊन बिदागी एके ठिकाणी जास्त मिळते ते म्हणून तिकडे जायचं, इकडच्या कार्यक्रमाला बदली कोणतरी द्यायचं. कमिटमेंट आपण पाळली तरच हे आपल्याला यश मिळू शकतं. केदार, आणि गुरूंवरची श्रद्धा पण महत्वाची. अगदी अगदी. गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील तर ते सगळं साध्य नाही. आणि मी आजच्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न टाळलाय की केदारला, आणि तो जाणून बुजून टाळलाय
की तू कुणाकुणाला साथ केलीस, कारण ती साथ केलेल्यांची नावं सांगायची म्हटली तर एक एपिसोड वेगळा करावा लागेल. इतक्या अनंत लोकांना, दिग्गज लोकांना त्याने साथ केले. त्याच्यामुळे ह्या सगळ्या तुझ्या यशासाठी म्हणून सर्वप्रथम कलांगण संगमेश्वरच्या वतीने तुझं प्रथम अभिनंदन करतो. आज पहिली मुलाखत, केदारची दृकश्राव्य माध्यमातली पहिली मुलाखत कलांगणला घ्यायला मिळाली, याबद्दल तुझे आभार. आणि तू ज्या ज्या संकल्पना व्यक्त केल्यास आजच्या मुलाखतीमध्ये, त्या सगळ्या संकल्पनांना परमेश्वर यश देवो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून, मित्रांनो, आजच्या कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेचा 40वा भाग. आणि आज मी गप्पा मारल्या मूळ पांगरी, संगमेश्वर तालुक्यातलं पांगरी हे गाव असलेल्या आमच्या एका गुणी तबलावादक मित्राशी, केदार लिंगायतशी. हा भाग तुम्हाला कसा वाटला आमच्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आपण कळवा. यूट्यूबचं आमचं जे कलांगण संगमेश्वरचं जे चॅनल आहे तेही आपण नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या मुलाखतीचा समारोप सुद्धा आपण केदारच्या एका उत्तम अशा सादरीकरणाने करणार आहोत. त्याच्यामुळे यानंतर केदारला मी विनंती करेन की आजच्या मुलाखतीचा समारोप करताना एक छानपैकी सादरीकरण करून ह्या भागातून आम्ही आपला निरोप घेतो. लवकरच संगमेश्वर संपदाच्या नवीन भागासह लवकर पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. नमस्कार. 1 2 3 तुकडे, तिहाई आणि चक्रधाराने समारोप करतो वादनाचा. नमस्कार.